आजचा जो आपला पॉइंट आहे तो आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. यापूर्वी आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा पॉइंट बघितलेला. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये आपण असं बघितलं की एखादा दिलेला डेटा सेट हा त्याच्या सेंट्रल व्हॅल्यूकडे टेंड करतो किंवा क्लस्टर करतो आणि ते जे सेंट्रल व्हॅल्यू सांगणारे कॉन्सेप्ट आहेत ते म्हणजे मीन, दॅट इज अरिथमेटिक मीन किंवा ॲव्हरेज, मीन, मीडियन आणि मोड. तर इन शॉर्ट ते तीन काय आहेत ते पटकन एकदा रिवाइज करतो. मीन म्हणजे सगळ्या जे व्हॅल्यूज आहेत त्यांची सम डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, दॅट इज युअर मीन. दुसरा आहे मीडियन, म्हणजे एखादा दिलेला डेटा सेट जर असेल तर तो आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून त्याच्यातली जी मिडल व्हॅल्यू असेल ती म्हणजे मीडियन. आणि मोड म्हणजे सगळे जे व्हॅल्यूज असतील त्यात सगळ्यात जास्त वेळा रिपीट होणारी व्हॅल्यू ती म्हणजे मोड. त्याच्यासाठी आपण लास्ट वीकमध्ये फॉर्म्युलाज बघितले आणि आणि अजून कॉन्सेप्ट होता तो म्हणजे क्वार्टाइल्स, फ्रॅक्टाइल्स आणि क्वार्टाइल्स, पर्सेंटाइल्स आणि डेसाइल्स. तर क्वार्टाइल्स, पर्सेंटाइल्स आणि डेसाइल्स हे मीडियनचेच प्रकार आहेत. क्वार्टाइल्समध्ये आपण काय करतो, दिलेला डेटा सेट हा 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो so that each quartile consists of 25% of the values. दुसरा आहे पर्सेंटाइल्स, जसं नावातच सांगितल्याप्रमाणे आपण त्याचे 100 इक्वल पार्ट्स करतो. आणि तिसरा आहे डेसाइल्स, त्याच्यात आपण दिलेल्या डेटा सेटचे 10 इक्वल पार्ट्स करतो. आज जे आपण बघणार आहोत दॅट इज मेजर्स ऑफ डिस्पर्शन. सो लास्ट वीकमध्ये मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये आपण बघितलं की दिलेला डेटा सेट हा त्या सेंट्रल व्हॅल्यूकडे क्लस्टर करतो, पण असे सगळेच व्हॅल्यू क्लस्टर करत नाही. काही व्हॅल्यूज असे असतात जे स्कॅटर सुद्धा करतात. मग ते त्या मीनच्या किंवा सेंट्रल व्हॅल्यूपासून किती डिस्पर्स करतात ते सांगणारा हा चॅप्टर आहे, दॅट इज मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आणि याचाच पुढचा पॉईंट जो असतो तो म्हणजे स्क्यूनेस. तर ते डिस्पर्शन जे आहे ते कोणत्या डिरेक्शनला जास्त डिस्पर्स करतात, दॅट इज अवे फ्रॉम युनिफॉर्मिटी ऑर सिमेट्री, तो सांगणारा पॉईंट म्हणजे मेजर्स ऑफ स्क्यूनेस. आणि ओके, सो मेजर्स ऑफ डिस्पर्शन ऑल्सो they are also called as measures of variation. हा जो चॅप्टर आहे तो बऱ्यापैकी थेरॉटिकल आहे, त्यामुळे ह्यातले सगळी थिअरी एक्सप्लेन न करता जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी एक्सप्लेन करेन आणि जे काही एक्झाम्पल्स बुकमध्ये सॉल्व्ड असतील त्या रेफरन्स बुकमध्ये ते आपण बघू. सगळ्यात पहिलं तो स्कॅटरिंग हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी त्यांनी एक इलस्ट्रेशन पर्पज म्हणून एक एक्झाम्पल दिलं आहे. सपोज ओव्हर द 6-year period the net profits of two firms is as follows. दोन फर्म्स दिले आहेत, त्यांचे मागच्या 6 वर्षाचे नेट प्रॉफिट इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिले आहेत. तर फर्म 1 चे प्रॉफिट्स आहेत 5.2, 4.5, 3.9, 4.7, 5.1 आणि 5.4. दुसऱ्या फर्मचे 7.8, 7.1, 5.3 अँड इट गोज टिल 16.1. ह्या दोन फर्म्सचा जर आपण ॲव्हरेज घेतला तर तो दोन्हीचा येतो 4.8%. पण जर आपण डेटा बघितला तर असं लक्षात येतं की फर्म 1चा जो डेटा आहे तो कन्सिस्टंट आहे, जास्त युनिफॉर्म आहे, खूप जास्त व्हेरिएशन नाही आहे. ऑन दी अदर हँड फर्म 2चा जो प्रॉफिट पर्सेंटेज आहे तो दरवर्षी खूप वेरी करतो अँड therefore the firm 2 gives inconsistent performance. त्यामुळे जर एखाद्याला विचारलं की असं आहे की फर्म 1 जी आहे ती एका स्टेबल रेटनी तुम्हाला रिटर्न देते आणि फर्म 2 जी आहे ती
त्याचा जो रिटर्न आहे तो खूप जास्त व्हेरी करतो. तर ऑब्वियस आन्सर असेल की ओके, तो व्यक्ती फर्म 1 मध्ये आपले पैसे गुंतवेल, बिकॉज इट्स सेफ आणि त्यांचा परफॉर्मन्स पण कन्सिस्टंट आहे. आणखी एक गोष्ट जी आपण इथे बघू शकतो ती म्हणजे ॲव्हरेज दोन्हीचा 4.8% आहे, तरी पण फर्म 1 मध्ये व्हॅल्यूजचं स्कॅटरिंग फ्रॉम ॲव्हरेज हे खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू फर्म 1. आता बघूया सिग्निफिकन्स ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन. त्यातला पहिला पॉईंट आहे टेस्ट द रिलायबिलिटी ऑफ एन ॲव्हरेज. या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की दोन्ही फर्म्सचा भले ॲव्हरेज सेमच असला तरी पण जे रिटर्न्स आहे त्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन होतं. त्यामुळे भले दोघांचा ॲव्हरेज सेम जरी आला तरी आपण फर्म 1 नुसतं ॲव्हरेज बघून आपण हा डिसिजन नाही घेऊ शकत की ओके आपण ह्या फर्ममध्ये किंवा एखाद्या फर्ममध्ये इन्व्हेस्ट करूया की नको. सो आपण ॲव्हरेज तो रिलायबल आहे की नाही हे बघण्यासाठी आपण व्हेरिएशनचा वापर करतो. दुसरा म्हणजे कंट्रोल द व्हेरिएबिलिटी. जर त्या व्हेरिएशनचा नेचर आणि त्या व्हेरिएशन मागचा कॉज हे आपल्याला जर माहीत झालं तर वी कॅन इदर अवॉइड इट और वी कॅन मेक एनी सुटेबल चेंजेस सो दॅट आपल्याला जास्त लॉस वगैरे होणार नाही. दुसरा कम्पेअर टू और मोर डेटा सेट्स विथ रिस्पेक्ट टू देअर व्हेरिएबिलिटी. ह्याच एक्झाम्पलमध्ये आपण 2 डेटा सेट घेतले, फर्म 1चा एक, फर्म 2चा एक, आणि त्यांचं व्हेरिएशन किती आहे त्यावरनं त्या 2 फर्म्स कम्पेअर केले. अँड लास्ट पॉईंट इज फॅसिलिटेट द यूज ऑफ अदर स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. जसं की पुढे कोरिलेशन अँड रिग्रेशन ॲनालिसिस, हायपोथेसिस टेस्टिंग, फोरकास्टिंग वगैरे जे काय असेल त्याला ह्या व्हेरिएशनचा उपयोग होतो. त्यानंतर पॉईंट आहे एसेन्शियल रेक्विजाइट्स फॉर मेजर ऑफ व्हेरिएशन. म्हणजे अशा गोष्टी ज्या मेजर्स ऑफ व्हेरिएशनसाठी आवश्यक आहेत. फर्स्ट पॉईंट आहे इट शुड बी रिजिडली डिफाईन्ड. इथे बघू शकतो जे सगळे व्हॅल्यूज होते ते प्रॉपरली डिफाईन्ड होते, असं कुठचीच व्हॅल्यू नव्हती की अप्रॉक्सिमेट काहीतरी केलं आहे. नेक्स्ट इट शुड बी बेस्ड ऑन ऑल दी व्हॅल्यूज. सगळे व्हॅल्यूज कन्सिडर केले पाहिजे. You cannot avoid any one of the value. Then next is it should be calculated easily, quickly and accurately. It should not be unduly affected by fluctuations of sampling and also by extreme observation. याचा अर्थ काय की एखादा जेव्हा आपण दिलेला डेटा असेल, समजा हा 6 इयर पिरियड आहे, त्यातला सॅम्पल डेटा आपण घेतला, लेट्स से आपण ही मधली 4 वर्ष घेतली, तर त्याने काय होणार की जो ॲव्हरेज आहे तो चेंज होणार. आपण सॅम्पल डेटा घेऊन ते थ्रू आउट आपण ते अप्लाय नाही करू शकत. सो सॅम्पलिंग करून त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला पाहिजे. दॅट इज वन ऑफ द रिक्विजाइट ऑफ मेजर्स ऑफ व्हेरिएशन अँड इट शुड बी अमिनेबल टू फर्दर मॅथमॅटिकल ऑर अल्जेब्राइक मॅनिप्युलेशन्स. म्हणजे काय तर आपल्याला व्हेरिएशन कॅल्क्युलेट करून जे काही आउटपुट मिळेल that should be easily used for other mathematical or algebraic manipulations. त्यानंतर मेजर्स ऑफ डिस्पर्शन जे आहे त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन 2 टाईप्समध्ये होतं. पहिलं म्हणजे ॲब्सोल्यूट मेजर आणि दुसरं आहे रिलेटिव्ह मेजर्स. ॲब्सोल्यूट मेजर जे आहे ते एखाद्या नंबर और व्हॅल्यूमध्ये रिप्रेझेंट करता येतात, विच म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर त्यांना युनिट आहे, लाईक फीट, किलोग्राम्स, टन्स, लिटर्स जे काही असेल ते. ऑन दी अदर हँड दुसरा पार्ट त्याचा जो आहे तो रिलेटिव्ह मेजर्स, त्यांना कोणतं युनिट नाही आहे. दॅट इज इट इज द रेशिओ ऑफ मेजर ऑफ ॲब्सोल्यूट व्हेरिएशन टू एन ॲव्हरेज अँड इट इज टर्म्ड ॲज कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे काय तर आपण जे ॲब्सोल्यूट मेजर्स जे काढणार वरती इथे, त्यांना जर आपण ॲव्हरेजने डिवाइड केलं then that will be relative measures and it is termed as coefficient of variation. Okay, इथे लिहिलं the word coefficient means a number that is independent of any unit of measurement. So basically it's a ratio.
त्यानंतर पुन्हा आपण जी मेथड वापरणार त्यानुसार पुन्हा त्याचं बायफर्केशन होतं. त्यात पहिलं येतं डिस्टन्स मेजर्स आणि दुसरं आहे ॲव्हरेज डिव्हिएशन मेजर्स. सो सगळ्यात पहिले डिस्टन्स मेजर्स काय आहेत ते बघू. डिस्टन्स मेजर्स पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे रेंज आणि इंटरक्वार्टाईल डिव्हिएशनमध्ये. सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे रेंज. इथे डेफिनेशन दिली आहे. रेंज a measure of variability defined to be the difference between largest and lowest values in the data set. So the formula is range R is equal to H minus L. एखादा डेटा सेट दिला असेल तर त्या डेटामधली सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू मायनस त्या डेटा सेटमधली लोवेस्ट व्हॅल्यू दॅट विल गिव्ह यू द रेंज. फॉर एक्झाम्पल लहानात लहान व्हॅल्यू एखाद्या डेटा सेटमधली असेल 160 आणि त्याच डेटामधली लार्जेस्ट व्हॅल्यू असेल 250, देन रेंज इज 250 मायनस 160 दॅट इज 90. नेक्स्ट पॉइंट आहे कोएफिशियंट ऑफ रेंज. ओके, त्या अगोदर कोएफिशियंट ऑफ रेंजकडे जाण्या अगोदर हा जो डेटा दिलेला इथे 250 मायनस 160 हे जर डायरेक्ट व्हॅल्यूज दिले असतील तर अनग्रुप डेटासाठी. पण जर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन असेल तर अपर क्लास लिमिट मायनस ओके इट्स द डिफरन्स बिटवीन अपर क्लास लिमिट ऑफ लास्ट क्लास अँड लोअर क्लास लिमिट ऑफ फर्स्ट क्लास. त्यांचा जो डिफरन्स असेल ती म्हणजे रेंज. या पुढे आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत इथे जिथे आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सी दिली आहे. त्यात आपण बघूया की ग्रुप फ्रिक्वेन्सीच्या वेळी कसं आपण रेंज कॅल्क्युलेट करू शकतो. But now let us see what is coefficient of range. So coefficient of range is basically h minus L, that is difference of highest value minus lowest value upon highest value plus lowest value. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स खूप इझी आहेत पण ते एक्झामला येणार की नाही माहीत नाही. बट जस्ट फॉर अंडरस्टँडिंग ऑफ अर कॉन्सेप्ट आपण ते एक्झाम्पल्स बघूया. सो सेल्स फिगर्स दिले आहेत मागच्या 12 महिन्याचे अँड दे आर इन थाउजंड्स. सो पहिल्या महिन्याची सेल्स झाली 80,000, दुसऱ्या महिन्याची 82,000 अँड सो ऑन अप टू लास्ट मंथची 92,000. सो याच्यात काय करायचं आहे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे कॅल्क्युलेट द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज फॉर सेल्स गिवन दॅट एच इज इक्वल टू 92. सो याची हायेस्ट व्हॅल्यू आहे 92 and L is equal to 80, that is the lowest value. Therefore, range is equal to H minus L, that is 92 minus 80, which is 12. पुढे विचारलं आहे calculate the coefficient of range. Coefficient of range, of course, H minus L upon H plus L, that is 92 minus 80 upon 92 plus 80, which is 0.069. अजून एक एक्झाम्पल ज्याच्यात ग्रुप फ्रिक्वेन्सी आहे. द फॉलोइंग डेटा शो द वेटिंग टाइम टू द नियरेस्ट 100th of a minute of telephone calls to be matured. सो वेटिंग टाइम दिला आहे 0.10 सेकंड्स टू 0.35. त्याची फ्रिक्वेन्सी आहे 6. 0.36 टू 0.61 त्याची फ्रिक्वेन्सी आहे 10 अँड सो ऑन अप टू 0.88 to 1.1338 and 1.14 to 1.3934. Calculate the range and coefficient of range given that h is equal to 1.39. मगाशी सांगितल्याप्रमाणे लास्ट क्लासची हायेस्ट व्हॅल्यू दॅट इज 1.39 मायनस फर्स्ट क्लासची लोवेस्ट व्हॅल्यू दॅट इज L is equal to 0.10. Therefore range is equal to difference of high minus low, that is 1.39 minus 0.10, that is 1.29 minutes. And coefficient of range h minus L upon h plus L, that is 0.865 and it has no unit. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ रेंज. त्यातला पहिला ॲडव्हान्टेज आहे इट इज इंडिपेंडेंट ऑफ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड इझी टू कॅल्क्युलेट अँड अंडरस्टँड. ओके, इट इज इंडिपेंडेंट ऑफ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी.
सेंट्रल टेंडन्सीमध्ये आपण कॅल्क्युलेट केलं मीन, मीडियन अँड मोड. तर ह्या ज्या रेंज ह्या कॉन्सेप्टमध्ये आपण मीन, मीडियन, मोड किंवा सेंट्रल व्हॅल्यू एखादी कोणतीही त्याचा आपण अजिबात वापर केला नाही. दुसरं ॲडव्हान्टेज आहे okay, easy to calculate and understand आहेच. It is quite useful in cases where purpose is only to find out extent of extreme variation such as industrial quality control, temperature, rainfall and so on. हा advantage as a application दाखवला इथे. सो आपण तो तेव्हा बघू. पुढचा आहे disadvantages. The calculation of range is based only on two values, म्हणजे extreme values, highest and smallest. त्यामुळे मधले जे व्हॅल्यूज आहेत ते आपण अजिबात कन्सिडर करत नाही. सो हा एक डिसएडवांटेज आहे. दुसरा, इट इज लार्जली इन्फ्लुएन्स्ड बाय टू एक्स्ट्रीम व्हॅल्यूज अँड कम्प्लिटली इंडिपेंडेंट ऑफ अदर व्हॅल्यूज. एक्झाम्पल दिलं आहे 123712 आणि 1111 1212. ह्या दोन्हीचा रेंज आहे 11, पण ते दोन्ही डेटा सेटचे जे डिस्पर्शन व्हॅल्यू आहेत ह्या दोघांचं डिस्पर्शन आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, पण तरी त्या दोघांचा रेंज सेमच आला. दुसरा, इट्स व्हॅल्यू इज सेन्सिटिव्ह टू चेंजेस इन सॅम्पलिंग. जर आपण हेच दोन सेट बघितले 123712 आणि 111212, त्यातला समजा सॅम्पल घेतला कोणताही 237 घेतला आणि 1112 घेतलं तर त्या दोन्हीचा रेंज पुन्हा चेंज होणार. सो मिडल व्हॅल्यूज कन्सिडर केलंच नाही, त्यामुळे इट इज ऑब्वियस दॅट सॅम्पलिंग केल्यामुळे त्यांचा रेंज चेंज होणार. त्यानंतर ओके, इट कॅनॉट बी कम्प्युटेड इन केस ऑफ ओपन अँड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, कारण हायेस्ट और लोवेस्ट व्हॅल्यू मिळत नाही त्याच्यात. त्याच्यासाठी बघूया. हां ओके, असा डेटा असेल बिलो 40 किंवा 241 अँड अबाव, तर अशा डेटामध्ये आपल्याला लोवेस्ट व्हॅल्यू मिळत नाही किंवा इथे हायेस्ट व्हॅल्यू नाही आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी असतील म्हणजे एखादाही एक जरी आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यू नसेल माहिती तर आपण त्या डेटाचा रेंज नाही कॅल्क्युलेट करू शकत. सो तो एक्सप्लेन करणारा पॉईंट कोणता? फोर्थ पॉईंट. ओके, इट कॅनॉट बी कम्प्युटेड इन केस ऑफ ओपन एंड फ्रिक्वेन्सी because no highest or lowest value exists in open-ended class. Then, okay, fifth disadvantage is it does not describe the variation among values in data between two extremes. For example, हे जे डेटा सेट आहे 9, 21, 21, 21 आणि 4 times 9 आणि 4 times 21 किंवा 9 आणि 21 एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असताना मध्ये काही असले तरी ह्या तिन्हीचा जो रेंज आहे तो सेमच आहे, पण व्हेरिएशन खूप आहे. प्रत्येक सेटमध्ये त्यांचं व्हेरिएशन खूप आहे तरी पण रेंज सेम आहे. दिस एक्झाम्पल इज व्हेरी सिमिलर टू दिस सेकंड डिसएडवांटेज. देन लेट्स मूव्ह टुवर्ड्स द ॲप्लिकेशन्स ऑफ रेंज. ॲप्लिकेशन्समध्ये पहिला ॲप्लिकेशन आहे फ्लक्च्युएशन इन शेअर प्राइसेस. हे हा पॉईंट एक्सप्लेन करण्यासाठी समजा की स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या दिवशी ट्रेडिंग झालं तर त्या दिवशीचा लो आणि त्या दिवशीचा हाय हे दोन पॉईंट्स म्हणजे एक्स्ट्रीम ऑफ दॅट डे अँड लो ऑफ दॅट डे, दॅट इज लोवेस्ट पॉईंट ऑफ दॅट डे आर कन्सिडर्ड. जर त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केटनी तिची हाय व्हॅल्यू किंवा लोवेस्ट व्हॅल्यू ब्रेक केला तर आपण असं म्हणू शकतो की ओके, मार्केट इज इन अपट्रेंड और मार्केट हॅज फॉलन डाऊन टुडे. सो त्यासाठी रेंजचा उपयोग फार होतो. आता असं नाही की ओके दिस रेंज ही जी कॉन्सेप्ट आहे शेअर प्राइसेसमध्ये ती व्हेरी करते कशाने, विथ रिस्पेक्ट टू पिरियड. म्हणजे आता जसं एक्झाम्पल जे मी दिलं डे हाय आणि डे लोचं ऑफ दॅट पर्टिक्युलर डे ऑफ स्टॉक मार्केट, तो इट्स नॉट जस्ट अबाउट दॅट पर्टिक्युलर डे, तर तो इयरली पण असू शकतो,
3 मंथ्सचा असू शकतो, हाफ इयरली असू शकतो. तर ती एक रेंज असते. जेव्हा ती रेंज ब्रेक होते तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केट हॅज इन्क्रीज्ड और इट हॅज डिक्रीज्ड. सो फ्लक्च्युएशन्स ऑफ शेअर प्राईसमध्ये रेंजचा उपयोग आहे. नेक्स्ट आहे क्वालिटी कंट्रोल. फॅक्टरीजमध्ये असे काही मशिनरीज असतात ज्यांची वर्किंग एखाद्या ठराविक लिमिटमध्ये असते, म्हणजे हायेस्ट और लोएस्ट, आणि ती जर त्या रेंजमध्ये काम करेल तर तुम्हाला क्वालिटी आउटपुट मिळतं असं म्हटलं जातं. टू अंडरस्टँड दिस सेकंड पॉईंट अजून 2 एक्झाम्पल बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सगळेच गाडी चालवतो. तर गाडी चालवताना गाडीवर, बाईकवर, टू व्हीलरवर किंवा कार स्पीडोमीटर असते. तर त्या स्पीडोमीटरमध्ये इकॉनॉमी ही एक रेंज असते, अँड दॅट मे व्हेरी फ्रॉम 30 to 60. नेमकं लक्षात येत नाही, पण तो इकॉनॉमी त्या स्पीडमध्ये जर तुम्ही गाडी चालवली तर तुमची गाडी जास्त ॲव्हरेज देते आणि तुमची गाडीची लॉंगिटिव्हिटी वाढते. बरोबर. सो युअर क्वालिटी इज प्रिझर्व. दुसरं अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जी औषधं घेतो मेडिकलमधून, त्याला मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेटच्या नंतर जरी तुम्ही गोळ्या घेतल्या ते तरी काही होणार नाही, पण त्याची इफेक्टिव्हनेस त्या गोळ्यांचा कमी होतो. सो क्वालिटी कंट्रोलसाठी रेंजचा वापर केला जातो. तिसरा आहे वेदर फोरकास्ट. वेदर फोरकास्ट, येस, हां. काही एरियाज जे आहेत दे आर कन्सिडर्ड ॲज एरियाज ऑफ हाय रेनफॉल, आणि काही आहेत जे विच आर कन्सिडर्ड ॲज लो रेनफॉल. अँड इफ यू वॉन्ट टू कॅटेगराईज की ओके कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, देन ॲट दॅट पॉईंट रेंजचा उपयोग होतो. तो नेक्स्ट पॉईंट आहे इंटरक्वार्टाइल रेंज और डिव्हिएशन. एक मिनिट. ओके, हा पॉईंट का गरजेचा आहे? कारण बघा, सिन्स अ लार्ज नंबर ऑफ व्हॅल्यूज इन द डेटा सेट lie in the central part of frequency distribution, therefore it is necessary to study the interquartile range. रेंज मध्ये आपण काय करत होतो? हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू, दॅट इज एक्स्ट्रीम व्हॅल्यूज कन्सिडर करत होतो. पण बऱ्यापैकी व्हॅल्यूज जे आहेत ते सेंट्रल पार्टमध्ये लाय करतात, त्यामुळे इंटरक्वार्टाइल रेंज स्टडी करणं गरजेचं आहे. आपण इथे काय करत होतो, क्वार्टाइल्समध्ये आपण काय करतो, एखादा डेटा सेट जो असेल तो 4 पार्ट्समध्ये डिवाइड करतो, म्हणजे एकूण 4 क्वार्टाइल्स म्हणता येईल. क्वार्टाइल 1, क्वार्टाइल 2 अँड Q3. तर सेंट्रल पार्टमध्ये काय होईल, इथून सॉरी मीडियन पासूनचे 25% ऑफ व्हॅल्यूज त्या साईडला आणि मीडियनचे 25% ऑफ व्हॅल्यूज इथे. सो दॅट विल गिव्ह यू सेंट्रल 50% ऑफ द व्हॅल्यूज. तर पहिली डेफिनेशन आहे इंटरक्वार्टाइल रेंज. Interquartile range is measure of dispersion or spread of values in the data set between third quartile and first quartile. रेंज मध्ये काय करत होतो, हायेस्ट मायनस लोवेस्ट. इथे काय करतो इंटरक्वार्टाइल मध्ये, 2 क्वार्टाइल्सचा डिफरन्स, दॅट इज द हायेस्ट क्वार्टाइल Q3 मायनस द लोवेस्ट, दॅट इज फर्स्ट क्वार्टाइल Q1. Okay, and half the distance between Q1 and Q3 is called semi-interquartile range or quartile deviation. That is Q3 minus Q1 upon 2. म्हणजे quartile deviation काय आहे, Q3 minus Q1 upon 2. Okay, हे एक्सप्लेन केलं. A smaller value of quartile deviation indicates high uniformity or less variation. जेवढा तुमचा क्वार्टाइल डिव्हिएशन कमी तितका सेंट्रल 50% ऑफ द पार्ट, म्हणजे इथून इथपर्यंत तुमचा जो डेटा असेल त्याची युनिफॉर्मिटी जास्त. ऑन दी अदर हँड क्वार्टाइल डिव्हिएशनची व्हॅल्यू जितकी जास्त तेवढा डेटा लेस युनिफॉर्म असेल किंवा जास्त स्प्रेड आउट असणार. नेक्स्ट पॉईंट आहे कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन. ओके,
coefficient of quartile deviation just like coefficient of range जसा होता h minus l upon h minus l upon h plus l त्याच्यात सारखा coefficient of quartile deviation q3 minus q1 upon q3 plus q1. इथे खाली आपल्याला एक theoretical example दिलंय just for understanding of our concept. तर example मध्ये सांगितलंय following are the responses from 55 students to the question about how much money they spend every day आणि ते व्हेरी कुठून करते 50 रुपीज सॉरी 55 पासून 150 पर्यंत असे 55 स्टुडंट्स आहेत प्रत्येक जण किती रुपये खर्च करतो ते सांगणारा हा डेटा आहे. कॅल्क्युलेट द रेंज अँड इंटरक्वार्टाइल रेंज अँड इंटरप्रेट युअर रिझल्ट. रेंज तर खूप इझी आहे. हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू दॅट इज 150 मायनस 55. ती जी व्हॅल्यू येईल इज 95. तो तुमचा असेल रेंज. दुसरा आहे इंटरक्वार्टाइल रेंज. इंटरक्वार्टाइल रेंज काढण्यासाठी आपल्याला पहिला जो डेटा सेट असेल तो काय केला पाहिजे क्वार्टाइल्स मध्ये डिवाइड केला पाहिजे. तर सगळ्यात पहिला आपण मीडियन काढण्यासाठी किती 55 व्हॅल्यूज आहेत. सो मीडियन काय असेल 55 प्लस 1/2 दॅट इज 28th व्हॅल्यू. ही असेल तुमची 28th व्हॅल्यू. ती कोणती 105. फ्रॉम दिस मिडल व्हॅल्यू म्हणजे 105 पासून देर आर 27 व्हॅल्यूज बिलो 105. 105 च्या या साईडला 27 व्हॅल्यूज आहेत आणि 105 च्या राईट साईडला बाकीचे 27 व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर पहिला क्वार्टाइल कॅल्क्युलेट केलाय. इथे 27 व्हॅल्यूज आहेत इथपर्यंत. त्याचा आपल्याला मिड व्हॅल्यू काढायची आहे. सो दॅट विल बी 27 प्लस 1/2. सेम हाच कॉन्सेप्ट वापरला आहे. दॅट इज 14th व्हॅल्यू फ्रॉम द बॉटम ऑफ द डेटा. 14th व्हॅल्यू कोणती 94. सो तुमचा Q1 जो असेल तो असणार 94. म्हणजे ह्या क्वार्टाइल मधली हायेस्ट व्हॅल्यू 94 दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ Q1. आता ह्या व्हॅल्यूच्या लेफ्ट साईडला म्हणजे हे सगळे 13 व्हॅल्यूज आहेत आणि 94च्या राईट साईडला इथपर्यंत 13 व्हॅल्यूज आहेत. सी यू कॅन सी हिअर Q1च्या राईटला 13 व्हॅल्यूज आहेत. Q1च्या लेफ्टला 13 व्हॅल्यूज आहेत. मग येतो तुमचा मीडियन तो म्हणजे 105. त्यानंतर सेम गोष्ट मीडियनच्या राईटला त्यांनी केली आहे. सो दिस विल बी 42nd व्हॅल्यू आणि ह्या 42nd व्हॅल्यूच्या राईटला 13 व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्या लेफ्टला 20th व्हॅल्यूपर्यंत 13 व्हॅल्यूज आहेत. सो हे 13 व्हॅल्यूज 26 42 सॉरी 26 39 and 52. सो हे सगळे 13 टाइम्स 4 52 व्हॅल्यूज झाले 53 54 अँड 55. सो असे 55 व्हॅल्यूज तुमचे 4 पार्ट्समध्ये डिवाइड केले आणि त्याप्रमाणे Q3 मायनस जो फॉर्म्युला आहे तुमचा Q3 मायनस Q1 त्याने आपल्याला इंटरक्वार्टाइल रेंज मिळते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे use an appropriate measure to evaluate the variation in the following data. तर त्यांनी फार्म साईज दिली आहे इन एकर्स आणि असे किती फार्म्स आहेत दॅट इज नंबर ऑफ फार्म्स दिला आहे. सो बिलो 40 एकर्स असे 394 फार्म्स आहेत. 41 to 80 एकर्समध्ये 461 अँड सो ऑन अप टू 241 पेक्षा जास्त एकर असलेले 148 फार्म्स आहेत. Since frequency distribution has open-end class intervals on the two extreme sides, therefore quartile deviation would be an appropriate measure of variation. जसे आपण बघितलं की रेंज जी आहे ती ओपन-एंडेड क्लास इंटरवल्स जिथे असतील एक्स्ट्रीम्सला ते आपण नाही कॅल्क्युलेट करू शकत कारण की हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोवेस्ट व्हॅल्यू आपण नाही कॅल्क्युलेट करू शकत. त्यामुळे इथे आपण क्वार्टाइल डिव्हिएशन वापरणार
त्यासाठी पहिलं क्वार्टाइल्स काढायला पाहिजे, दॅट इज Q1 Q3 चे व्हॅल्यूज, आणि मग ते फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केले की आपल्याला क्वार्टाइल डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन मिळेल. सगळ्यात पहिले Q1 कॅल्क्युलेट करण्यासाठी value of n by 4th observation, that is first 25% व्हॅल्यूज कुठे होणार, तर 1/4 नी जर तुम्ही टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशनला डिवाइड केलं तर तुम्हाला फर्स्ट 25% व्हॅल्यूज मिळतील. सो नंबर ऑफ फार्म्स किती आहेत, 394 प्लस 461 असे सगळे मिळून 2010. 2010ला 4 ने डिवाइड केला त्याला त्याने मिळालं 502.5. 502.5. This observation lies in 855. This observation ओके ह्या क्लासमध्ये तो लाय करणार, त्यामुळे तो कोणत्या क्लासमध्ये 41 to 80. सो त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 855 च्या वरची, दॅट इज 394. आणि ऑब्झर्वेशन नंबर कोणता होता 502.5, दॅट इज n/4 ची व्हॅल्यू. त्या क्लासची लोवेस्ट व्हॅल्यू L इज इक्वल टू 41 ही, आणि डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी त्याची त्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 461 आणि इंटू h, दॅट इज लेंथ ऑफ द क्लास. 41 to 80 मध्ये 40 आहे, सो h इज इक्वल टू 40. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले, Q1 ची व्हॅल्यू आली 50.41 एकर्स. सेम कॅल्क्युलेट केला Q3, सो दॅट विल बी 3n/4. QI चा फॉर्म्युला आपण त्या दिवशी बघितला, QI इज इक्वल टू I इंटू n/4. ओके, QI इज इक्वल टू I इंटू n/4. सो Q3 इज इक्वल टू 3 इंटू n/4. सो व्हॅल्यू ऑफ 3n/4 ऑब्झर्वेशन ती काय आहे, 3 इंटू n तुमचा 2010/4 किंवा 1507.5 ऑब्झर्वेशन. तो कशात लाय करतो, कशा अंडर येतो, 1580. सो हा आपला Q3 क्लास असेल, रेंजिंग फ्रॉम 121 टू 160. ते व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केले, लोअर व्हॅल्यूज, लोअर लिमिट आहे 121 प्लस 3n/4 मायनस CF, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी याच्यावरची 1, कारण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप असल्यामुळे 1246 ही आपण CF म्हणून घेतला, डिवायडेड बाय F, त्याची फ्रिक्वेन्सी 334 into 40, that is class length. So that is equal to 152.31 acres. So quartile Q1 काढला, Q3 काढला, quartile deviationचा फॉर्म्युला Q3 minus Q1/2, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले, आपल्याला quartile deviation मिळालं 50.95 acres and coefficient of quartile deviation is 0.251. Next point आहे advantages and disadvantages of quartile deviation. The पहिला advantage of it is not difficult to calculate. Of course, it is not difficult to calculate, but can only be used to evaluate variation among observed values within middle of the data set. इथे आपण बघितलं Q3 minus Q1, जे आपण काय करत होतो, डेटा सेटचे मिडल 50% ऑफ व्हॅल्यूजच काढत होतो. So it is dependent on mid 50% of the values of the data set. त्यामुळे एक्स्ट्रीम्स मध्ये काय व्हॅल्यूज आहेत त्यांनी त्याच्यावर काय परिणाम होत नाही, काय फरक पडत नाही. इट इज अप्रोप्रिएट मेजर ऑफ व्हेरिएशन फॉर अ डेटा सेट समराइज्ड इन ओपन एंड क्लास इंटरवल्स. ऑफकोर्स रेंजसाठी आपल्याला काय लागतं, हाय आणि लो, पण इथे आपल्याला हाय लो व्हॅल्यूजची काही गरज नाही. त्यामुळे जेव्हा ओपन एंडेड क्लास इंटरवल्स असतील तरी सुद्धा आपण, तर अशा केसमध्ये क्वार्टाइल डिव्हिएशन हा बेस्ट ऑप्शन असेल. पुढे आहे, since it is positional measure of variation, therefore it is useful in case of erratic or highly skewed distributions, whereas other measures of variation get affected by extreme values in data set. स्क्यूनेस मध्ये आपण बघणार आहोत की जो डेटाचा जो स्कॅटरिंग होतं ते एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये होतं, आणि हा जो मेजर ऑफ व्हेरिएशन आहे पर्टिक्युलरली क्वार्टाइल डिव्हिएशन वाला, तो पोझिशनल मेजर ऑफ व्हेरिएशन म्हणजे
मीडियनच्या अंडर येतो, जिथे आपल्याला पोझिशन जास्त महत्त्वाची असते अँड नॉट द डिरेक्शन ऑफ द स्कॅटरिंग. त्यामुळे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज जरी असतील तरी त्यांनी काही फरक पडत नाही. हा अजून एक ॲडव्हान्टेज आहे क्वार्टाइल डिव्हिएशनचा. डिसएडव्हान्टेज, द व्हॅल्यू ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन इज बेस्ड ऑन मिडल 50%. त्यामुळे इट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज गुड मेजर ऑफ व्हेरिएशन as it is not based on all the observations. इथे आपण सुरुवातीला जेव्हा हा चॅप्टर चालू केलेला तेव्हा प्रेक्विझाइट्स ऑफ मेजर ऑफ व्हेरिएशन मध्ये बघितलेलं इट शुड बी बेस्ड ऑन ऑल व्हॅल्यूज. म्हणजे कोणते व्हॅल्यूज आपण इग्नोर नाही करू शकत, केले नाही पाहिजे. पण इथे आपण काय करतो, फक्त सेंट्रल 50% व्हॅल्यूज घेतोय आणि बाकीचे जे एंडला जे असतील ते आपण इग्नोर करतो. त्यामुळे त्याचा डिसएडव्हान्टेज हा की इट कॅनॉट बी कन्सिडर्ड एज अ गुड मेजर ऑफ व्हेरिएशन एज इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल दी ऑब्झर्वेशन. द व्हॅल्यू ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन इज व्हेरी मच अफेक्टेड बाय सॅम्पलिंग फ्लक्च्युएशन्स. त्यातले जर तुम्ही काही सॅम्पल डेटा त्यातला घेतला, काही व्हॅल्यूज एज अ सॅम्पल म्हणून कलेक्ट केले आणि त्याच्यावर जर अप्लाय केलं तर ऑफकोर्स व्हॅल्यू चेंज होणार. थर्ड पॉइंट आहे क्वार्टाइल डिव्हिएशन हॅज नो रिलेशनशिप टू एनी पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑर एन ॲव्हरेज इन द डेटा. इथे आपण कुठेही हा जो आतापर्यंत पॉइंट बघितला त्याच्यात आपण ॲव्हरेज किंवा सेंट्रल टेंडन्सीचा जास्त कुठे वापरच केला नाही. यापुढे जिथे ॲव्हरेज डिव्हिएशन मेजर्स येईल तिथे आपण ॲव्हरेजेसचा म्हणजे सेंट्रल मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये जी मीन आणि मीडियन वापरले त्यांचा पण वापर करणार आहोत. पण इथे आपण त्याचा काही वापर केला नाही आहे. नुसतं मिडल 50% जे व्हॅल्यूज असतील त्याच्यावरच क्वार्टाइल डिव्हिएशन अप्लाय केलं. सो तो अजून एक डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट पॉइंट आहे, हे काही एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे ॲव्हरेज डिव्हिएशन मेजर्स. The range, okay, average deviation measures मध्ये the range and quartile deviation indicate overall variation in a data set but do not indicate spread or scatteredness around the central layer, that is mean, median or mode. हा पॉइंट सुरू करतानाच आपण असं म्हणालो होतो की सेंट्रल टेंडन्सी मध्ये मीन मीडियन मोड आपण कॅल्क्युलेट केले, पण त्या मीन मीडियन मोड च्या अराउंड काही बऱ्यापैकी डेटा क्लस्टर करतो आणि काही डेटा जो आहे तो स्कॅटर करतो. मग त्या मीन मीडियन मोडच्या अराउंड स्कॅटर करतो की नाही हे आपण इथे बघितलंच नाही. हे आपण जे वर पॉइंट बघितले दोन, रेंज म्हणा कोएफिशियंट ऑफ रेंज किंवा क्वार्टाइल डिव्हिएशन कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डिव्हिएशन याचा आणि मीन किंवा मीडियनचा काहीच संबंध नाही. तर आत्ता जो पॉइंट आहे ॲव्हरेज डिव्हिएशन मेजर्स, तो मीन मीडियनच्या अराउंड तुमचं व्हेरिएशन किती आहे ते सांगतं. तर ॲव्हरेज डिव्हिएशन मेजर्सचे दोन टाइप्स आहेत, मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन और ॲव्हरेज डिव्हिएशन. दुसरा आहे व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डिव्हिएशन. सगळ्यात पहिलं मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. ॲज द नेम सजेस्ट, ॲब्सोल्यूट म्हणजे आपण सगळे सायन्स इग्नोर करणार. दुसरा स्टँडर्ड डिव्हिएशनमध्ये स्क्वेअरिंग होणार, जिथे काय होईल, इथे जसे ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज घेत होतो तसं तिथे सायन्स इग्नोर करण्यासाठी पण त्या व्हॅल्यूजना स्क्वेअर करणार. जसं जसं आपण ते कॉन्सेप्ट बघू तेव्हा लक्षात येईल. त्यात सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन इज इक्वल टू 1/n समेशन I रनिंग फ्रॉम 1 to n x minus x bar मॉड्युलस ऑफ x minus x bar फॉर अ सॅम्पल. म्हणजे एक्स बार इथे असेल तुमचा मीन ऑफ ऑल द व्हॅल्यूज. एक्झाम्पल्स बघू तेव्हा लक्षात येईल. किंवा असं पण सांगितलं जातं की मीन एक्स बार ऐवजी मीडियन घेऊन कॅल्क्युलेट करा. सो सिम्पली जो डेटा असेल एक्स बार काही सांगितलं नसेल तर मीन काढायचा आहे आणि जर मेन्शन केलं असेल तिथे तर मीडियन काढायचं आहे आणि एक्स मायनस मॉड ऑफ एक्स मायनस मीडियन घेऊन ह्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. दुसरा ग्रुप फ्रिक्वेन्सी, ग्रुप असेल डेटा तर
हे झालं अनग्रुपसाठी. जर डेटा ग्रुप्ड असेल तर समेशन आय रनिंग फ्रॉम 1 to n एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार अपॉन समेशन ऑफ फ्रिक्वेन्सीज. पुढचा कॉन्सेप्ट आहे कोएफिशियंट ऑफ मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन. सो दॅट इज मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन जे आपण वर कॅल्क्युलेट करतो अपॉन एक्स बार म्हणजे मीन और एम ई म्हणजे मीडियन. इफ द व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह मेजर, ओके, ही व्हॅल्यू जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये हवी असेल तर मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन अपॉन एक्स बार और मीडियन इंटू 100. एक्झाम्पल्स बघूया. The number of patients seen in an emergency ward of a hospital for a sample of 5 days in the last month were 153, 147, 151, 156 and 153. Determine the mean deviation and interpret. सगळ्यात पहिला आपल्याला मीन काढायचा आहे एक्स मायनस एक्स बारसाठी. सो मीन तुमचा काय असणार, सम ऑफ ऑल द व्हॅल्यूज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. सो 153 प्लस 147 प्लस अँड सो ऑन अप टू 153 या सगळ्यांची सम डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज दॅट इज 5, दॅट विल बी 152. सो तुमचा मीन आला एक्स बार इज इक्वल टू 152. आता ॲब्सोल्यूट डिव्हिएशन काढण्यासाठी एक्स मायनस एक्स बारचा मॉड घेतला तर 1चा 1 मायनस 5चा 5 मायनस 1चा 1 4 1 आणि त्यांची सम आली 12 आणि ती फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केली. मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन इज इक्वल टू 1 बाय एन दॅट इज 1 बाय 5 इंटू समेशन एक्स मायनस समेशन मॉड ऑफ एक्स मायनस एक्स बार दॅट इज 2. सो 2.4 that is approximately equal to 3 patients. The mean absolute deviation is 3%, 3 patients per day. The number of patients deviate on an average by 3 patients from the mean of 152 patients per day. म्हणजे दर दिवशी 152 प्लस और मायनस 3 पेशंट्स त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचा कॅल्क्युलेट द मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन अँड इट्स कोएफिशियंट फ्रॉम मीडियन फॉर द फॉलोइंग डेटा. इयर दिलं आहे आणि 2 प्रॉडक्ट्स दिले आहेत, प्रॉडक्ट ए प्रॉडक्ट बी. तर पहिल्या इयर 1996मध्ये 23,000चा सेल्स केला. दुसऱ्या प्रॉडक्टने त्याच वर्षी 36,000चा सेल केला. असे करत करत इयर 2000मध्ये प्रॉडक्ट एनी 38,000चा सेल केला, प्रॉडक्ट बीनी 47,000चा सेल केला. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन अँड इट्स कोएफिशियंट फ्रॉम मीडियन. इथे मेन्शन केलं आहे की मीडियन पासूनचा मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन आणि कोएफिशियंट कॅल्क्युलेट करा. सो मीडियन सेल्स ऑफ द 2 products ए अँड बी इज 38 अँड प्रॉडक्ट बीचा आहे 36. मीडियन कॅल्क्युलेट करण्यासाठी हे जे प्रॉडक्ट्सचे जे सेल्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले आणि त्यांची मिड व्हॅल्यू जी येईल दॅट इज युअर मीडियन. सो ते कॅल्क्युलेशन कसं केलं आहे हे टेबलमध्ये दिलं आहे, बघूया. प्रॉडक्ट ए त्याचे जे सेल्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले 23, 29, 38 ही मिड व्हॅल्यू आली. प्रॉडक्ट बीचे सेल्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले, त्याची मिड व्हॅल्यू आली 36. So the median sales of 2 products A and B is 38 and 36 respectively, 38 and 36. So product A वरती आणि त्यानंतर मग दुसरा कॉलम x मायनस मीडियन ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू दॅट इज 23 मायनस 38, 29 मायनस 38, 38 मायनस 38 असे करून ते व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केले. सेम फॉर प्रोडक्ट बी आणि त्यांची सम घेतली. So that sum is equal to 42 for product A and for product B it is 19. So product A वर तो apply केला formula mean absolute deviation is equal to 1 by n summation x minus median that is 42 upon 5 which is 8.4. दूसरा है coefficient of mean absolute deviation. mean absolute deviation calculate केला त्याला median ने divide केला
इथे जसा फॉर्म्युला होता तो मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन अपॉन एक्स बार और मीडियन, त्या फॉर्म्युलाप्रमाणे 8.4/38 दॅट इज 0.221. नेक्स्ट प्रॉडक्ट बी साठी सेम summation upon total number of observations, that is 19/5, 3.8. Coefficient of mean absolute deviation is 3.8/36, that is 0.106. हा एक एक्झाम्पल आहे. फाइंड द mean absolute deviation from mean for the following frequency distribution of sales rupees in thousand in a cooperative store. हे जे एक्झाम्पल आहे ते मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये आपण एक शॉर्टकट मेथड म्हणून बघितलेली, ज्यात मिड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून एम मायनस ती मिड अज्युम्ड मीन अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स त्याचा वापर करून कॅल्क्युलेट करवतो. इथे हे एक्झाम्पल त्या मेथडनी सॉल्व्ह केलं आहे, पण सरांनी ती मेथड यूज नका करू म्हणून सांगितल्यामुळे आपण हेच सेम एक्झाम्पल स्टँडर्ड डिव्हिएशनच्या मेथडनी केलं आहे. सो फाइंड द मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन फ्रॉम मीन. सेम क्वेश्चन. सेल्स दिलेत 50,000 to 1,00,000. इतकी सेल्स करायला 11 दिवस लागले. 1,00,000 to 1.5 लाखची सेल करायला 23 days लागले, अँड सो ऑन अप टू 3 lakh to 3.5 lakhची सेल करायला 7 दिवस लागले. सो द मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे फ्रॉम मीन अँड नॉट मीडियन. मीन पासून कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपल्याला लागणार पहिला मीन, आणि मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशनचा फॉर्म्युला समेशन एफ इंटू एक्स मायनस एक्स बार अपॉन समेशन एफ. सो सगळ्यात पहिला दिलेले व्हॅल्यूज दिले सेल्स, त्यानंतर त्यांची मिड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. 50 to 100ची 75, 100 to 150ची 125, अँड सो ऑन अप टू 300 to 350ची 325, अँड नंबर ऑफ डेज दॅट इज 11, 23. त्या सगळ्यांची सम इज इक्वल टू 112. अँड FI/MI. So FI/MI is equal to FI into mid value M, that is 11 into 75, 825, and so on up to 2275. Summation of all FI/MIs is 20150. त्यावरनं आपण सगळ्यात पहिला मीन कॅल्क्युलेट केला. एक्स बार इज इक्वल टू समेशन FI/MI अपॉन समेशन F, that is 20150 upon 112, that is 179.91 rupees per day. Next, absolute value, that is x minus x bar. x म्हणजेच तुमचं इथे m आहे, so 179.91 minus 75, it is 104, and so on up to 325 minus 179.91 will give 145.09. त्यानंतर हा जो कॉलम आहे त्याला एफ नी मल्टिप्लाय केलं, दॅट इज नंबर ऑफ डेजनी. 104 into 11, 54.91 into 23. असं करत करत ते सगळे व्हॅल्यूज काढले, त्यांची सम घेतली, दॅट इज 5266.04, आणि तो फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केला. सो समेशन f into mod x minus x bar upon summation f is equal to 5266.04 upon 112, that is 47.01. Thus the average sales is rupees 179.91 thousand per day, and mean absolute deviation of sales is 47.01 thousand per day. म्हणजे दर दिवशी 179.91 प्लस और मायनस 47.01 थाउजंड ची सेल होते. सो हे मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन वरचं लास्ट एक्झाम्पल होतं. आता
Advantages and disadvantages of mean absolute deviation. पहिला advantage आहे the calculation of mean absolute deviation is based on all observations in the distribution and shows the dispersion of values around the measure of central tendency. So सगळे व्हॅल्यूज आपण कन्सिडर केले कॅल्क्युलेशनच्या वेळी आणि डिस्पर्शन कुठे आपण बघितलं ह्यात मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मीन आणि मीडियनच्या अराउंड जसं क्वार्टाईल आणि रेंज इंटर क्वार्टाईल्स आणि रेंजमध्ये आपण मीन मीडियन मोड म्हणजे सेंट्रल टेंडन्सीच्या अराउंड व्हेरिएशन बघितलंच नव्हतं. त्या उलट इथे जेव्हा मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन वापरला तेव्हा जे डिस्पर्शन होतं ते आपण मीन आणि मीडियनच्या अराउंड बघितलं. तो पहिला ॲडव्हान्टेज. दुसरा, द व्हॅल्यू ऑफ मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन इज इझी टू कम्प्यूट and therefore makes it popular among those users who are not even familiar with statistical methods. Mean absolute deviation कॅल्क्युलेट करायला खूप इझी आहे. दुसरा आणि भरपूर असे कॉन्सेप्ट माहीत असलेच पाहिजे असं काही नाही. While calculating mean absolute deviation, equal weightage is given to each observed value and thus it indicates how far each observation lies from either the mean or median. मीन मीडियन तर आपण कन्सिडर केलाच पण प्रत्येक व्हॅल्यूला इक्वल वेटेज दिलं. Average deviation from mean is always zero in any data set. The mean absolute deviation avoids this problem by using absolute values to eliminate negative signs. Then disadvantages. The algebraic signs are ignored while calculating mean absolute deviation. If the signs are not ignored, then the sum of the deviations taken from arithmetic mean will be zero and close to zero when deviations are taken from median. ओके, अल्जेब्राइक साइन्स आपण इथे इग्नोर केले ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेऊन. जर आपण साइन इग्नोर नाही केले तर ते डिव्हिएशनचा सम मीन पासून झिरो असेल आणि झिरोच्या जवळ असेल जेव्हा डिव्हिएशन्स आपण मीडियन पासून घेऊ. The value of mean absolute deviation is considered to be best when deviations are taken from median. ओके, जेव्हा कॅल्क्युलेशनमध्ये मीडियन पासून आपण जेव्हा मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन कॅल्क्युलेट करतो, it is considered to be the best. However, median does not provide satisfactory result in case of high degree of variability. जेव्हा खूप जास्त व्हेरिएशन असेल तेव्हा median does not provide satisfactory result. Last point is the mean absolute deviation is generally unwieldy in mathematical discussions. So हे पूर्णपणे होतं. अजून अजून हा आहे. सो अजून एक पार्ट आहे तो म्हणजे व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डिव्हिएशन. आतापर्यंत आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये बघितलं, त्याची डेफिनेशन, सिग्निफिकन्स, ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, क्लासिफिकेशन कसं होतं ते. Based on type, there are two types: distance measure, average deviation measures. Then also there is absolute measures and relative measures. त्यानंतर डिस्टन्स मेजर्स मध्ये 2 पॉइंट रेंज आणि इंटर क्वार्टाईल डिव्हिएशन. पुढे इंटर क्वार्टाईल रेंज और डिव्हिएशन झालं. ओके, ह्या पॉइंट नंतर आपण बघितला ॲव्हरेज डिव्हिएशन मेजर्स. त्यात आहे मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन और ॲव्हरेज डिव्हिएशन आणि व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डिव्हिएशन. त्यातला आपण बघितला आता ह्या व्हिडिओमध्ये मीन ॲब्सोल्यूट डिव्हिएशन और ॲव्हरेज डिव्हिएशन, त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स. So this was all about one part of mean absolute deviations, quartile range and interquartile range.